तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलोय. मंदिराच्या मागे एक गुफा आहे. या गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे ही गुफा आहे ना नदीच्या इथे बाहेर पडते आणि सोन्याची ही भूमी म्हणून या भूमीला कोकण प्रांत म्हणतील. कोकण प्रांत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो पहिल्यांदा आधी आज महाशिवरात्र आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो कोठडवाडीत टाळ्या काय देतात. तर मित्रांनो कोठडवाडीत महाशिवरात्रीनिमित्त नमनाचा कार्यक्रम आहे. तिथे नाथाचं मंदिर आहे. त्या मी आता निघालो आहे. मी आहे, सोपान आहे, इकडे साहिल आहे, नमन बघायला निघालो आहे तिघंजणं. तर आणि आज कसं दिवसाचं जायला जमलं नाही आम्हाला, त्याच्यामुळे थोडंसं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता निघालो आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही आता आलो आहे आणि भरपूर गर्दी आहे. चल मंदिरात जाऊया पाया पडायला. हवं कुठं बसली हाय दोस्त मित्रांनो सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपले. चला पाया पडून येतो. हे मंदिर आहे. सगळेच सबस्क्रायबर भेटतात आपल्याला. सोपान सबस्क्रायबर भरपूर भेटतात आपल्याला. सती ड्रायव्हरची ओळख नमन वाटतं सुरू झालं आहे. आम्ही जरा उशिरा आलो, उशीर झाला. हे मंदिर गगनगिरी महाराजांचं आहे ना. तर मित्रांनो ह्या मंदिराच्या मागे एक गुफा आहे. या गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे ही गुफा आहे ना नदीच्या इथे बाहेर पडते. आहे ना रे, इथून स्टार्ट होते डायरेक्ट नदीच्या इथे बाहेर पडते. हे प्रसादी घ्या. आणि त्याच्या जोडीला चटणी आणि त्याच्या बरोबरच त्याच्या जोडीला आपल्या कोकणातील तांदळाची भाकरी. खरोखरच हा प्रसाद घेऊन मित्रांनो अजून एक सबस्क्रायबर भेटलेले आहे आपल्याला. खूप असे तालुक्यातील एक खूप मोठं नाव. या संदीप कांसेंच्या या दिग्दर्शनात या रंगमंचावरती हा काय पहिलाच कार्यक्रम नाही आहे. या वाडीने त्यांच्या दिग्दर्शनात त्यांच्या सहयोगाने खूप म्हणजे मला वाटतं 2-3 नाटकं या रंगमंचावरती केलेली आहेत. शृणुयाम देवः भद्रं पश्येमाक्षिवीर्यं चत्राः स्थिर्ये रंगे तुष्टवां सस्तनौर्वे विषेमदेव हितं यदायुः. मातृहत्येच्या पथकापासून हा राम मुक्त व्हावा यासाठी गणेश लोकांपर्यंत आगमन झाले. देव सुमुख गणपती गजानन मुशिकावर आरूढ होऊन भक्तांचं संकट दूर करण्यासाठी सिद्ध आहे.
रामा धन्य आहेस. या युद्धात तुझ्या शस्त्रानं माझा एक दंत तुटला, म्हणून आजपासून मला एक दंत ह्या नावानं सर्व विश्व ओळखेल. हा माझा परशु घे. भार्गव रामा, आजपासून तुला राम नाही परशुराम या नावानं भूतलावर विहार करशील. तथास्तु. हे एकदंता, आजपासून हा परशु पुढे आणि राम मागे, यासाठी या त्रिखंडात हा भार्गव राम परशुराम म्हणून वावर करेल. परशुराम म्हणून वावर करेल. परशुराम म्हणून वावर करेल. भगवान, हा परशुराम 21 वेळा 21 कुळांचा नाश करून धर्म स्थापना करेल. पण ईश्वरा, या भूमीत मी राहू शकत नाही. यासाठी विराट धनुष्याच्या सहाय्यानं मी अप्रांत भूमी निर्माण करेन. या अप्रांत भूमीत 21 वेता सिद्ध होतील. या भूमीत प्रत्येक कण हा कौन म्हणजे सोना स्वरूपात असणार आहे आणि सोन्याची ही भूमी, म्हणून या भूमीला कोकण प्रांत म्हणतील. कोकण प्रांत म्हणतील. कोकण प्रांत म्हणतील. शंभो शंभो. गोकुळचा कृष्ण मुरारी वसुदेवकीचा गिरधारी थांब आला आला ग श्रीहरी जाऊ नको तू राधे बाजार तर मित्रांनो, फायनली नमन बघून आलो. आता गण आणि गवळम बघितलं आणि आलो. वाजले पण भरपूर. आता व्हिडिओचा शेवट करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.